Sayukta and Kaira from Time Delicious. Welcome to a new vlog. गाईज आता आम्ही निघालो आहोत घरी जायला आणि रोहनला खाऊ घ्यायचा होता. त्याला थोडासा कमी पडला. त्याला मालवणी खाजा घ्यायचा आहे. स्पेशली जे त्याला तुझ्यासाठी नाही घेते तो, त्याच्या ऑफिस मधल्या फ्रेंड्स साठी घेतो. ठीक आहे, घेऊ दे ना. तुला पण हवं आहे. ओके, मी सांगते त्याला तुला पण घ्यायला. स्वतः रोहन गेलाय आणि आत्ता तरी आम्हाला 9 तास दाखवत आहे घरी पोहोचायला. ऑफकोर्स दॅट इज विदाउट द ब्रेक्स. ओके, आणि देर इज दिस अगेन आफ्टर एव्हरी 5 मिनिट्स. तिने अजून एक्सेप्ट नाही केलं आहे माइंडमध्ये की आता झाली आहे, सुट्टी संपली आहे. आणि आय थिंक आतून आमचं पण असं होतं की अरे यार आता झाली सुट्टी संपली, घरी नाही जायचं आहे. रोहन कोणता रूट दाखवतोय आपल्याला? आपला मुंबई गोवा हायवे दाखवतो, पण आय थिंक NH66 ला ना वाकणच्या पुढे रस्ता बंद दाखवतो. सो आपल्याला मे बी पाली मार्गे जावं लागेल. इथे आम्ही जरा हवा चेक करायला थांबलोय. कमी वाटते तुला रोहन? चेक केलेली बेटर आहे. हे मूळ गाव आहे नांदगाव. नांदगाव. खरे मोरी इकडचे, पण काय माहिती कोण ते नागव्याला कसं काय पोचलं. त्यांचं गाव झालं नागो. खरे व्हिडिओ काढ. डान्स पार्टी इन द कार. कायरा पण डान्स करते. हे ते प्रसिद्ध मंदिर आहे. सगळे इथे जे टुरिस्ट बसेस वगैरे असतात ते पण इथे थांबतात. खारेपाटणाला की सिंधुदुर्ग संपलं रत्नागिरीमध्ये आपण जात असतो. रत्नागिरी जिल्हा काय राय. कुठे बसलो आता आपण? आता पोहोचलो आपण जस्ट राजापूर. रत्नागिरी एंटर केलं ना आपण, राजापूरला पोहोचलोय. ओके, 12 वाजले. 1 तास झाला ना, बरोबर 1 तासावर राजापूर आपल्या घरावर. 11 वाजता निघालो, आता 12ला पोहोचलो. वी आर ऑन ट्रॅक. टाइम कमी कमी होत चाललाय. 2 मिनिट्स ने कमी झाला तो. 7:49 होता, 7:47 केले तू. ते आपण डिझेल भरायला थांबलेलो ना म्हणून. A few moments later. कुठे आलो तर रोहन आपण? रत्नागिरी झालं. रत्नागिरीचं डायव्हर्जन आहे ना, रत्नागिरी सिटीला जातो. ते बऱ्यापैकी डायव्हर्जन आहेत ना तरी. रोहनने सक्सेसफुली 7 मिनिट्स कमी केले आहेत. Then what it was showing earlier. 8 minutes now. आता आधी आम्हाला 7:49 दाखवत होतं अरायवल टाइम. आता 7:41 झालाय. खड्ड्यांमध्ये फिरतो. कंटाळलं रत्नागिरी गाडी चालवायला. किती वेळ असतं रत्नागिरीमधून आपल्या बाहेर निघायला? तासभर. मग रत्नागिरीतून बाहेर निघून जेवायचं का? हा वाटतं आपण ट्राय करू, चांगला वाटेल. ओके, आता आम्ही एक जेवणासाठी ब्रेक घेणार आहे. माती घ्यायला आले तर कसे माती टाकतायत. लाल माती आहे नाही. खायला खायला आम्ही इथे आता जेवायला थांबलोय. इथे येऊन पण दोघं गावचेच फोटो बघतायत. रोहनची डिश आली आहे, काय मस्त दिसते. आणि रोहनला ना हे असे वडे फार आवडतात. बिल्लू डोनट, बिल्लू डोनट. हा, ये वही इंसान है जो यही
पण बोलत होता मी ना साधच खातो साधंच आहे. मग मी सजेस्ट केलं ओके काम करूया आपण दाल खिचडी खाऊया. मला बोलतो तूच खा आणि मग मेन्यू बघायला लागला आणि नंतर मी त्याला असंच म्हटलं बघ तू हवं तर नॉनव्हेज आणि दिस इज वेअर वी आर. बदमाश डॅडा ठीक आहे तो बंद खा ना वडा आहे तू आवडतो तुला. जेवून निघालोय आम्ही. थोडंसं ट्रॅफिक आहे इथे. रोहन आता इथून किती वेळ दाखवतोय? 6 तास ओ 45 मिनिट 1 तास खाल्ला आपण. हा यार 7:46 होता आता 8:46 झालं. ठीक आहे. बोला आपला 9 वाजला. 9 वाजला. काम चालू आहे. भयंकर ट्रॅफिक आहे. यू कॅन सी तिथपासून गाड्या येत आहेत. सगळं तिथपासून अटकलंय. कधी काम होणार कधी सगळं संपणार. काय म्हणतेस ग? काय ट्रॅफिकला ना बिचारीला आवडत नाही ट्रॅफिक. पुढे बसलो रोहन आपण. खेड क्रॉस केलं जस्ट. खेड क्रॉस केलं महाडला पोहोचलो. खेड पोलादपूर महाड. ओके किती टाइम दाखवते आता? टाइम तेवढाच आहे पावले. हळूहळू पण Long way to go. Almost 5 hours more. खूप आले. शेडी घाट. बराच मोठा आहे हा टनल. जेव्हा टनल नव्हता आणि घाट चढावा लागत होता ना हा तेव्हा खूप टाइम बापरे हो दिसलंच नाही. टनलच्या आतमध्ये काम चाललं दौडावलं असतं. ब्रिज म्हणताय की काय? लुक्स लाईक. अजून कुठे इथे वरती? पुढे बसलो रोहन. इंदापूर 5:30 मानगाव क्रॉस. आय एम हॅपी. हा आता फॉग नाही हा, आता आहे ना समोर. दूर आहे. स्मॉग आहे स्मॉग. नाही रे दूर आहे फॉग म्हणजे स्मोक आहे स्मोक. याच्यापेक्षा डेंजर होता तो फॉग जातानाचा. हा ना. कचरा आता कचरा. आता 3 hours दाखवतोय मला. गाव 7 तास मागे राहिला आता. दूर आता जातोय चलो. गावापासून तर चांगलं नाही वाटत. Reality is just 3 hours away now. Stepping into reality. परत कधी चांगलं मला कधीच चांगलं नाही वाटत गावावरून मुंबईवरून असं. मला सांग आपला मग माणगावचा रस्ता खराब मिळाला ना. बाकी सगळं माणगावला चांगलं. ट्रॅफिक मिळालं. रस्ता खराब मिळाला रत्नागिरीत. संगमेश्वर पुणे टू संगमेश्वर. हा. थोडासा चिपळूणला ते ब्रिजचं काम चालू आहे. रस्ता खराब नव्हता बट डायव्हर्जन होतं. बाकी ओव्हरऑल त्याच्यानंतरचा सुटसुटीत रस्ता आहे. 3 तासाने कायरा आता उठली आहे. 3 नाही ऑलमोस्ट 2.5 तासाने आता कायरा उठली आणि तिला आता भूक लागली असेल म्हणून एक छोटंसं इथे जनरल स्टोअर दिसलं होतं तर तिथे मी उतरलेली कायऱ्यासाठी खाऊ आणायला. मस्त क्लायमेट झालंय बघा. आता ऑलमोस्ट 2 तासाचा रस्ता आहे आणि मग आम्ही घरी पोहोचू. आम्ही पळसपे फाट्याला पोचलो आहोत आणि आता बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे बट तरी पण आता जो आमचा टाईम आधीपासून दाखवत होता 8:29 तोच दाखवतो आहे. रोहन हॅज मॅनेज्ड टू
स्टे ट्रू टू दॅट टाईम. काही अजिबात न टाईमपास करता आम्ही जातोय, कुठेही न स्टॉप घेता. आता आम्हाला अजून कळत नाही आहे की JNPT दाखवतोय. JNPTच आहे. अटल सेतूने जाणार आहे. अरे बापरे, अटल सेतूने जाणार आहोत. येस. ओके ओके. आता अटल सेतू दाखवतोय तर आम्ही त्या मार्गाने जाणार आहोत. नाव वी आर स्टार्टिंग द रूट वाया अटल सेतू. मस्त वाटतो रोड एकदम.